हे पुरणपोळीचं पीठ आपण नरम मळून घेतले, मैद्याचं आहे हे. आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं ते. आधी हा छोटासा पेढा एवढा गोळा करायचा, मग तो असा खोलगट करायचा, त्यात पुरण भरायचं. जेवढं पुरण भरेल तेवढं भरून थोडासा खड्डा असेल आतमध्ये तर थोडं अजून पुरण टाकायचं आणि तो पूर्ण गोळा पॅक झाला पाहिजे एवढं पुरण भरायचं. वरचं एक्स्ट्रा थोडंसं आलं तर ते काढून टाकायचं. पूर्ण असं गोल 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 करून त्याला चप्पट हाताने दाबायचं. अजिबात तुमचा गोळा फुटणार नाही, कारण आपलं पीठ एकदम मऊसूत असते. बिनधास्त चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटायचे. सगळं पीठ मळण्यावर आहे, त्यामुळे आधीची लिंक बघायला विसरू नका, सुवर्णाज किचनची. पीठ मेन आहे. पीठ तुमचं असं मऊसूत असेल तर तुमची पुरणपोळी कुठल्याही बाजूनी फाटणार नाही, कशीही लाटली तरी. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ती लाटली आहे पुरणपोळी. भाजताना पण थोडं पीठ आपण जास्त लावतो पुरणपोळी लाटताना, तर ते पीठ जरा पुसून घ्यायचं. तुम्हाला ज्या पद्धतीने लाटता येईल त्या पद्धतीने लाटा. याच पिठामध्ये तुम्ही पराठेसुद्धा करू शकता. पराठे तुमचे कधीच फाटणार नाही. आपले पराठे नेहमी लाटताना फाटतात. या पद्धतीचं पीठ मळलं, मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं मळताना तरीही चालेल. अशा प्रकारे सुंदर मऊसूत पुरणपोळी तुमची रेडी. काही क्युरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्स. वेलकम टू सुवर्णाज किचन.